आज आपण बनवतोय अगदी मस्त अशी आमची मालवणी स्पेशल मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी पावासारखी होणारी आंबोळी आणि चटणी। तर एका भांड्यामध्ये इथे मी घेतलेले आहेत 4 कप तांदूळ। तांदूळ आपल्याला कुठलाही जुना किंवा रेशनिंगचा घेतला तरी चालू शकेल। 4 कप तांदळासाठी 2 कप उडदाची डाळ आणि इथे एक पाव टीस्पून इतके मेथीदाणे घेतलेले आहेत। आता हे डाळ तांदूळ मेथीदाणे स्वच्छ धुवून आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ मेथीदाणे मी काढून घेतलेत, थोडंसं पाणी घातलं आणि छान असं हे सरसरीत वाटून घेतलेलं आहे। वाटलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। पातेलं थोडंसं आपल्याला मोठंच घ्यायचं आहे कारण आपलं पीठ नंतर फर्मेंट होणार आहे। तर त्यासाठी इथे पहा सगळं पीठ मी मिश्रण वाटून घेतलं आहे आणि छान असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। झाकण ठेवलं आणि रात्रभर ह्याला आपल्याला ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असं आपलं पीठ हे छान फर्मेंट झालं आहे। पहा कसं अगदी जाळीदार असं हे पीठ झालं आहे। असं पीठ झालं म्हणजे आपली आंबोळी नक्की अगदी मऊ लुसलुशीत होणार। चवीप्रमाणे मीठ घालायचं, मिश्रण छान एकसारखं केलं आणि इथे मी भिडं तापत ठेवलेलं आहे। थोडंसं तेल लावायचं आणि इथे अशी आपल्याला पळीनेही अशी आंबोळी तव्यावर सोडायची आहे। 2 मिनटं झाकण ठेवायचं। मस्त अशी याला जाळी आलेली आहे। इथे आपली आंबोळी तयार होते तोपर्यंत चटणी वाटूया। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं ओलं खोबरं, लसूण, मिरची, साखर, मीठ, लिंबाचा रस, थोडी कोथिंबीर घालून छान अशी आपली हिरवी चटणीसुद्धा तयार झाली आहे आणि आपल्या गरमागरम जाळीदार आंबोळ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत। अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळ्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की करून पहा। धन्यवाद।